मागे जे येतात ते त्यांना घेऊन त्यांनी टाळ्या वाजवत राहायचं काय एका दोघांसाठी टाळ्या होत्या गाईस बसा बसलाय मग सगळ्यांनी एका जोरात मनापासून जोरात टाळ्या वाजवायचे तुम्हाला छान ठीक आहे आपण काही प्रश्न उत्तर करूया जो जास्त उत्तर बरोबर देईल त्यांना आपण एक स्पेशल बक्षीस देणार आहे तुम्ही दोघांपैकी कोणी एकाला जो जास्त चांगले उत्तर देईल ठीक आहे मॅम आता तुम्हाला थोडा वेळ माझ्याकडे दोघांना लक्ष द्यायचं आहे आता मला सांगा कोणाला वाटतंय का सर जिंकणार आहेत त्यांनी हात वर करायचे किती जण आहेत जे सरांसाठी ठीक आहे आता किती जण आहेत जे मॅम साठी वोट करणार इथं मुलीवाले जास्त वाटतात आहे सर है ना कोणतं आहे पांढरा सर बरोबर आहे नक्की सर बोलतात आता 50 वर्ष झाली आता काय सगळं होत आहे ठीक आहे प्रश्न दुसरा लग्नानंतर सरांनी पहिल्यांदा फिरायला तुम्हाला कुठे घेऊन गेलं संतोषी माता पिक्चर बघायला संतोषी माता पिक्चर बघायला हा कुठं आला थिएटर कुठं आला विजय थिएटर आलं कुठं आहे ते चेंबूर नाका ठीक आहे क्या बात आहे म्हणजे सर जरा रोमॅन्टिक आहे हे क्लिअर झाला कारण पहिलीच डेट थिएटरला गेली भक्ती ओके भक्ती अच्छा भक्तीचा ठीक आहे सर तुम्ही समजले नाही पिक्चर कोणताही असो एजेंडा मूवीला जायचा होता ठीक आहे आता सर तुम्हाला सांगायचं आहे मॅडमचा आवडता रंग राणी कलर मॅडम बरोबर आहे ठीक आहे मॅडमला फिरायला कोणती जागा आवडते एक कुठला तरी परिसर मोकळ्या जागेत आणि गार्डन मोकळा जागा आणि गार्डन हा उत्तर नाही झाला हा तुमचा एकदम अतिउत्तम सुंदर कारण झाला एक आवडतं स्थान जसं लोणावळा एकविरा असं कुठलं तरी सिद्धिविनायक बरोबर आहे ठीक आहे आता मला सांगा मॅडमच्या शाळेचं नाव कर्नाटकमध्ये नाही शाळेचं नाव गाणगापूरला शाळेचं नाव कर्नाटक स्कूलच आहे का मॅडमला लागत नाही काय ना ठीक आहे सर आता मॅडम तुम्हाला सांगायचंय सरांच्या स्कूलचं नाव सरांनी स्वतः सांगितलं गोगाव तरी उत्तर चुकला शाळेचं नाव ह्याला बोलतात फुल सपोर्टिव्ह सर तुम्ही भीतीने उत्तर सांगताय नाही ना आता इथले गॉसिप बोलतात सर सांगतात ते जिल्हा परिषद हे बोलतात शाळेचं नाव काय मॅडम मला माहित नाही ठीक आहे एक आहे दोघांसाठी जोरदार टाळ्या होत्या गाईस आता सर्वात पहिले तुम्हाला आता इथे जेवढे पण उपस्थित आहेत त्यांच्यातनं एका व्यक्तीचं नाव घ्यायचंय ज्यांच्यावर तुम्हाला पूर्णपणे भरोसा आहे समजा आता तुम्ही कॅप्टन आहात लीडर आणि तुमच्या नंतर तुमचं टीमचं उत्तरदायित्व जे सांभाळू शकतात एक व्यक्तीचं नाव घ्यायचं कोणी बाई माणूस कोणी मुलगा नाव श्रीकृष्ण कृष्णा सर प्लीज तुम्हाला इथे यायचंय आता सर तुम्हाला एक नाव घ्यायचंय तो माझाही मुलगा तो आज आलेला नाही म्हणजे मला कॅन्सल झालं हा ते मलाही माहिती ओके ओके दुसरा कोणतरी बघा लहान मोठे कोणतरी सीताराम चौधरी सीताराम सर तुम्हाला इथे यायचंय आता मॅम तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीचं नाव घ्यायचंय सुनीता कोण आहे यायचंय
आता सर तुम्हाला यंग जनरेशन मधनं एक कॅन्डिडेट तुमच्या टीमसाठी सिलेक्ट करायचं. नाही सर यंग बोलो यंग. विशाल सर प्लीज कम. तुम्हाला इथे यायचंय? नाही तिथं नाही ना. अच्छा स्टेजवरती या. तेवढंच धावत त्यांना परत उतरायचंय थोड्या वेळाने. आता आराम करा. आता तुम्हाला एक यंग जनरेशन मधनं नाव घ्यायचं एका कॅन्डिडेटचं. हु इज गौरी? डान्स देणार नाही. आज त्यांचा दिवस आहे. ते बसून जजमेंट करतील, आराम करतील. ठीक आहे. तुम्ही यांच्या टीमचे कॅप्टन आणि तुम्ही यांच्या टीमचे व्हाईस कॅप्टन. सेम सर तुम्ही कॅप्टन आणि तुम्ही व्हाईस कॅप्टन. सो आता तुम्ही चौघांपाशी 2 मिनिटाचा टाइम आहे. आपल्या टीमसाठी नाव सिलेक्ट करा. हां नाव. फनीएस्ट नेम फॉर युअर टीम. समर्पण. हा फनी नाही झाला ना? येस. नाही ॲड्रेस नाही सर, नाव पाहिजे. दॅट वॉज ऑल्सो नॉट फनी. नाही समर्पण नाही. जर ह्यांनी समर्पण ठेवलं तर हे आत्मसमर्पण ठेवतील. समर्थ. ठीक आहे. आणि तुमचं? चाऊमिन. स्वामी समर्थ. अरे एक नंबर ना सॉरी. तर आता तुम्ही चौघांपाशी 2 मिनिटाचा टाइम आहे. इथे जेवढे पण उपस्थित आहेत लहान मोठे सगळ्यांना मेल फिमेल एनिया सगळ्यांना तुम्ही चौघांना जास्तीत जास्त कॅन्डिडेट तुमच्या टीमसाठी गोळा करायचे. तुम्ही दोघांना माझ्या राईट साईडमध्ये आणि तुम्ही दोघांना माझ्या लेफ्ट साईडमध्ये. त्याच्या टीम समर्थ तुमचे मेंबर्स कमी दिसतात. ॲटलीस्ट 20% एका टीममध्ये पाहिजे. आवाज नाही येत आहे. मी बोललो ना आवाज येतो. राऊंड मध्ये जो चांगला डान्स करणार त्याला ऑन द स्पॉट प्राइज बिफोर द टास्क. सर्वात पहिले 2 मला चांगले डान्सर भेटले आणि अनफॉर्च्युनेटली दोन्ही मला स्वामी टीम मधूनच भेटले. जरा गॅप द्या. सर तुमचं नाव? सत्यनारायण सरांकडे एकदा क्लॅप हो द्या. आधी त्यांची बॅटरी जसं क्रॉस केला हे मॅडम स्टार्ट झाले. तुमचं नाव? ठीक आहे. असे कॅप्टन आहेत ना. एकदा कॅप्टन आता टास्क असा आहे. सर्वात पहिले फक्त नाव. तुम्ही यांचे कोण आहात? तुम्ही पक्का बरोबर ऍड्रेसवर आले का? आधार कार्डवर काय नाव आहे? जे ना. सो तुम्हाला आणि तुम्हाला कॅपिटल जे बनवायचे. आणि ज्या टाईमला वाटतं आम्ही पहिले केलंय त्यांनी आपला हात जे त्यांनी आपला हात पहिले वर करायचा. टाइम स्टार्ट नाव. ठीक आहे. ज्या टीमला वाटतं आम्ही पहिले केलंय त्यांनी हात वर करायचा. ह्या राऊंडचे एक मिनिट दोन्ही टीमने आता हलायचं नाही. ज्या पोझिशन मध्ये आहेत तसेच उभे राहा. ह्या राऊंडचे जज आहेत आमचे कॅमेरामॅन दादा. सर तुम्हाला सांगायचं प्रॉपर जे हा वाटतोय का हा वाटतोय. कारण मला कोणताही वाटत नाही. पॉइंट गोes to team समर्थ. एकदा लवकर आवाज. गाइस बॅक टू सर्कल. परत सर्कल मध्ये यायचं. केलं
ह्या दोघांनाही टीम मध्ये ऍड करा. नको नाही. येस प्लीज. रेडी. डीजे म्युझिक के डान्सिंग. मागे एवढे बसले त्यांनी यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या काय? चला. गाणं गायला कोणत्या धीरजशी नाही. आवाज होऊ द्या. दोन्ही टीम मधनं चांगले डान्सर्स भेटले आणि ते कुल मिळून 4 डान्सर आहेत. सर्वात पहिले सर हे तुमच्यासाठी, सेकंड इगेला मॅम हे तुमच्यासाठी, पण त्याच्या आधी तुम्हाला तो स्टेप करायला लागेल जो आता तुम्ही शेवटला खेळता. येस, खूपच छान होता. एकदा अपोजिशन टीमला दाखवा तो स्टेप. ह्यासाठी यांच्यासाठी एकदा जोरदार लागला होता. आणि इथं एक सुपरस्टार डान्सर आहे ज्यांनी डान्सरचं नाव ऐकूनच बसून घेतलंय. तुम्ही नाही सर, प्लीज गेट अप. सर प्लीज या. मी बघितला तुमचा डान्स, कारण माझ्या नजरेतून काही लपत नाही. एकदा यांच्यासाठी टाळ्या होत्या. ह्यांनी खूप छान केलं. आणि सर तुमचं नाव? धर्मराज. धर्मराज, मैं निकला गड्डी लेके हा जुनं गाणं होता. तुम्ही नटीनं मारली मिठीवर सनी देओलनं स्टेप करत होता. एकदा ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. सो आता टास्क कसा आहे, प्रॉपर सर्कल मेंटेन करायला प्लीज. प्रॉपर सर्कल. आणि सर तुम्हाला मैं बोल रहा हूँ ना. आई एम सेइंग रेडी. नाउ लिसन. मेरा एप्पल है, मेरा वीवो पाइनएप्पल है. दैट वाज नॉट माय लुकआउट. ओके, इफ यू वांट यू कैन टेक बेस्ट फोन. ओके, नाउ लिसन द टास्क. टास्क ऐसा है कि आपको पिक्चर क्रॉप हो, ब्लर हो तो भी चलेगा. आपको सिर्फ सेल्फीज क्लिक करनी. सिंगल लो, वन करके लो, पूरे ग्रुप के साथ लो, ऑडियंस के साथ लो या अपोजिशन टीम के साथ लो, डजंट मैटर. बट विद इन 30 सेकेंड आपको अनलिमिटेड क्लिकिंग करते रहना है. सेल्फी, पिक्चर, क्रॉप, ब्लर सब काउंट होगा और जो टीम का ज्यादा रहेगा पॉइंट वो टीम को मिलेगा. रेडी? सो योर टाइम स्टार्ट नाउ. डीजे म्यूजिक. आणि मागे एवढे बसले थोडा वेळ त्यांना बोलवलं जाईल. सेल्फी काढायचा, सेल्फी. Guys, you can take with the audience also, okay? Audience के साथ भी लेना है. Time up, guys. Stop clicking. And now secretly count your foot. हे दोघांना विचारू काय वाटतं सर? तुम्हाला वाटतंय पॉइंट टीम समजमध्ये? ओके, लेकिन काउंटिंग का आहे 150 आणि यांचे होते 143. 146. तरी त्यांनी 9 पॉइंटनी बाजी मारली. म्हणजे अर्थात सरांची भविष्यवाणी बरोबर झाली का जिंकणार आहे. सो एकदा या टीमसाठी जोरदार टाळ्या होत्या. तुमचा किती? 1 पॉइंट होता. तुमचा 1 पॉइंट होता. ठीक आहे, बॅक.
घातले होते. सो रिलॅक्स, ह्या सगळ्यांना आपण प्राईज देऊया सर्वात पहिले. एकदा दोन्ही टीमने स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. वो हम बदलाएंगे. बोल. सर्वात पहिले दोन्ही डान्सर्सचा आपण प्राईज देऊया. हे तुमच्यासाठी आणि हे तुमच्यासाठी. जेन्युइनली मी आता एक दिन आप यूं हमको मिल जाएंगे, फूल ही फूल राहों में खिल जाएंगे. मैंने सोचा न था एक दिन आप यूं हमको मिल जाएंगे, फूल ही फूल राहों में खिल जाएंगे. मैंने सोचा न था एक दिन जिंदगी इतनी होगी हंसी, झूमेगा आसमां गाएगी ये जमीन. एक दिन जिंदगी इतनी होगी हंसी, झूमेगा आसमां गाएगी ये जमीन. मैंने सोचा न था. जसं 50 वर्षापूर्वी घातलेलं असेल ते रिपीट करायचंय. आणि ऑडियन्सची रिक्वेस्ट आहे गाईस, तुम्हाला याच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. गावाचं मत घ्यायचंय. सगळ्यांनी एकदा आवाज करायचा. दोन्ही हात वरती करा. Come on, रेडी. सगळ्यांनी काउंटडाऊन 7 6 5 4 3 2 1 and say congratulations. भरवायचं केक एकामेकाला भरवायचं.
नवरी असली अरे ही मनात ठसली ही नवरी असली अरे ही मनात ठसली तिचा नखरा पाहून काळीज उडते हो धक 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 नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला मला येता जाता चोरून बघतोय हो टकमक टकमक ही नवरी असली अरे ही मनात ठसली हो मनातलं सार सांगून गेली अशी चिरवली खोडी सपनात आता रंगून जाईल दोहांची जोडी मनातलं सार सांगून गेली अशी चिरवली खोडी सपनात आता रंगून जाईल दोहांची जोडी ही पोरगी पटली नवरी नटली ही पोरगी पटली हो नवरी नटली पोर शालूने सुन चमकत जाईल हो लगबग ही नवरी असली अरे ही मनात ठसली तिचा नखरा पाहून काळ जोडत हो धक 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 नवरा असला अरे हा मनात ठसला मला येता जाता चोरून बघतोय हो टकमक टकमक ही नवरी असली अरे ही मनात ठसली नवरा असला अरे हा मनात ठसला निशाणा तुला दिसला ना निशाणा तुला दिसला ना झिरमिर पाऊस धारा भिर भिर करी मदनाचा वारा येना सजना येना निशाणा तुला दिसला ना निशाणा तुला दिसला ना शिकारी डाव टाकुनी हरणी आली दारी गुंद होनी हो ना तूच शिकारी डाव टाकुनी नेमा असा धरुनी तू येना सावज हे तू वेधून घेना येना सजना येना निशाणा तुला दिसला ना निशाणा तुला दिसला ना
सावज होई शिकारी जादू पाहुणी घायाळांची प्रीती आली रंगुनी सावज होई शिकारी जादू पाहुणी घायाळांची प्रीती आली रंगुनी नयनांचे शर्मारू नको ना प्रीत फुला तू जवळी ये ना सजणी ये ना निशाणा मला जमला ना निशाणा मला जमला ना झिरमिर पाऊस धारा भिर भिर करी मदनाचा वारा ये ना सजणी ये ना निशाणा मला जमला ना निशाणा तुला दिसला ना ओ निशाणा मला जमला ना निशाणा ला 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 निशाणा निशाणा ला 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 निशाणा बम चिक चिक बम 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 चिक चिक बम एक दूसरे से करते हैं प्यार हम एक दूसरे के लिए बेकरार हम एक दूसरे से करते हैं प्यार हम एक दूसरे के लिए बेकरार हम एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो हैं तैयार हम एक दूसरे से करते हैं प्यार हम एक दूसरे के लिए बेकरार हम एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो है तैयार हम है तैयार हम हम सब है ताले तू सबकी चाबी हम सब है ताले तू सबकी चाबी हमसे ना रूठो मान जाओ ओ भाभी एक दूसरे है शर्मसार हम एक दूसरे के लिए बेकरार हम एक दूसरे से करते हैं प्यार हम एक दूसरे के लिए बेकरार हम एक दूसरे के पहरेदार हम एक दूसरे के लिए बेकरार हम
दूसरे के लिए बेकरार हम एक दूसरे के लिए बेकरार हम। लोग जहाँ पर रहते हैं उस जगह को वो घर कहते हैं। हम इस घर में रहते हैं, इसे प्यार का मंदिर कहते हैं, इसे प्यार का मंदिर कहते हैं। लोग जहाँ पर रहते हैं उस जगह को वो घर कहते हैं। हम इस घर में रहते हैं, इसे प्यार का मंदिर कहते हैं, इसे प्यार का मंदिर कहते हैं। ओम हरि ओम, ओम हरि ओम, ओम हरि ओम। हुई आज के दिन एक बात बड़ी, अपने घर की बुनियाद पड़ी। हुई आज के दिन एक बात बड़ी, अपने घर की बुनियाद पड़ी। विश्वास पे और मोहब्बत पे हर एक हुई दीवार खड़ी। हर आंधी से हर तूफान से मजबूत ये घर कहते हैं। लोग जहाँ पर रहते हैं उस जगह को वो घर कहते हैं। हम इस घर में रहते हैं, इसे प्यार का मंदिर कहते हैं, इसे प्यार का मंदिर कहते हैं। इस घर की कीमत क्या होगी दुनिया को कुछ अंदाजा है। इस घर की कीमत क्या होगी दुनिया को कुछ अंदाजा है। ये दरवाजा इस घर का नहीं, जन्नत का ये दरवाजा है। इस फर्श को धरती कहते हैं, इस छत को अंबर कहते हैं। लोग जहाँ पर रहते हैं उस जगह को वो घर कहते हैं। हम इस घर में रहते हैं, इसे प्यार का मंदिर कहते हैं, इसे प्यार का मंदिर कहते हैं। लग्नाचा वाढदिवस
देवाकडे हे नवस खुश राहे मामाश्री स्वस्थ राहे मामाश्री खुश राहे मामाश्री स्वस्थ राहे मामाश्री अक्का सदा खुश रहावे स्वस्थ रहावे ही इच्छा अमोची ही इच्छा अमोची ही इच्छा अमोची लग्नाचा वाढदिवस देवाकडे हे नवस खुश राहे मामाश्री स्वस्थ राहे मामाश्री खुश राहे मामाश्री ला 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 हे भगवंता हे अनंता काळजी घ्यावे यांची ला 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 एकमेकाला ते आधार द्यावे आठवण होऊ द्या देवाची त्यांचे प्रसन्न राहावे मन स्वस्थ राहावे तन ही कामना अमोची ही कामना अमोची ही कामना अमोची लग्नाचा वाढदिवस देवाकडे हे नवस खुश राहे मामाश्री स्वस्थ राहे मामाश्री खुश राहे मामाश्री गोपाळ कृष्ण हे दोन रतन सेवा करतात त्यांची आणखी सुरेखा प्रेम करते तीन मामाची लाडकी देवा हे वरदान द्यावे यश हे मिळावे ही प्रार्थना अमोची ही प्रार्थना अमोची ही याचना अमोची लग्नाचा वाढदिवस देवाकडे हे नवस खुश राहे मामाश्री स्वस्थ राहे मामाश्री खुश राहे मामा ला 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 आई वडिलांसारखे प्रेम करणारे घरच्यातून आई वडिलांसारखे सेवा देणारे घरच्या सुना दोन्ही सदा सुखी राहावे ते विनिता आणि रोहिणी त्यांचे आयुष्य वाढावे देवा भरपूर द्यावे देवा दया करावी तुम्ही कृपा करावी तुम्ही कृपा करावी ला 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 50वावर दिवसानिमित्त पाहुणे येथे आले गौरी गौरंग आणि शरवैरी प्रेम सदा हे करे ला 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 आले पाहुणे येथे सारे मन गदगद झाले देवा त्यांच्यावर कृपा करावी कवी ना पडावे ही प्रार्थना अमोची ही प्रार्थना अमोची ही प्रार्थना अमोची लग्नाचे हे वाढदिवस देवाकडे हे नवस खुश राहे मामाश्री स्वस्थ राहे मामाश्री खुश राहे मामाश्री अका सदा खुश राहावे स्वस्थ रहावे ही इच्छा अमोची ही इच्छा अमोची ही इच्छा अमोची प्रेमाने बोलूया
आशीर्वाद देणारे बरीच मंडळी कमी असतात. मनापासून मन भरून आशीर्वाद देणारे, मन भरून मनापासून ते शुभाशीर्वाद देणारी, शुभेच्छा देणारी या जगामध्ये फार व्यक्ती कमी असतात. त्यापैकी एक जे आमचे भाची आहेत, नंतर मेवणे सिद्धाराम चौगुले हे महात्माजी आहेत आणि महात्माजीच्या त्या निरंतर भावनेतून त्यांनी निरंकार भावना व्यक्त केली. खरोखर मी त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद. आज आदरणीय मामाश्री आणि अक्का, आदरणीय मामाश्री आणि आदरणीय अक्का 50 या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. या खास दिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अनेक शुभेच्छा देत आहोत. तुम्हाला चांगले आरोग्य, सुख, समाधान आणि दीर्घायुष्य लाभावे. तसेच तुमचे प्रेम आणि एकजुटता नेहमीच प्रेरणादायी राहो. 50 वर्षाचा हा प्रवास आनंद, हास्य आणि सहवासाने परिपूर्ण होत आहे. याबद्दल तुम्हाला खूप खूप अभिनंदन. आणि परत एकदा 50व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर ह्यावरती एक गीत दिलं, थोडंसं गीत आहे 1-2 मिनिटाचं, पण क्षमा करा, छोटं कारण जास्त येत नाही, बोलता येत नाही, पण प्रयत्न केलेला आहे. तर सर्वांनी ऐकायचा प्रयत्न करा आणि काय असेल तर सांगा. ओ आदरणीय मामाश्री, ओ आदरणीय अक्काजी, ओ आदरणीय मामाश्री, ओ आदरणीय अक्काजी, हॅपी अॅनिव्हर्सरी टू, हॅपी अॅनिव्हर्सरी टू. 50व्या लग्नाच्या वाढदिवसाला शुभेच्छा आम्ही सारे देऊ. ओ आदरणीय मामाजी, ओ आदरणीय अक्काजी, हॅपी अॅनिव्हर्सरी टू, हॅपी अॅनिव्हर्सरी टू. 50 लग्नाच्या वाढदिवसा शुभेच्छा आम्ही सारे देऊ. हॅपी अॅनिव्हर्सरी. ओ आदरणीय मामाश्री, ओ आदरणीय अक्काजी. ईश्वराच्या असीम कृपेने, संतांच्या आशीर्वादाने, ईश्वराच्या असीम कृपेने, संतांच्या आशीर्वादाने, प्रेमाने, आनंदाने, मनसर सुखाने भरपूर हो. ओ आदरणीय मामाश्री, ओ आदरणीय अक्काजी. तनाने तुम्ही तंदुरुस्त राहो, धनाने कधी कमी ना हो. तनाने तुम्ही तंदुरुस्त राहो, धनाने कमी ना हो. मग तुमच्या संतांच्या चरणावर साधा जुळून राहो. मामाश्री, ओ आदरणीय अक्काश्री, ओ आदरणीय मामाश्री, ओ आदरणीय अक्काजी. चौगुले परिवारची अरदास, दूर राहो तुमचा हा विश्वास. चौगुले परिवारची अरदास, दूर राहो तुमचा विश्वास. विठ्ठल पांडुरंग भक्तीने माला माला तुम्ही हो. ओ आदरणीय मामाश्री, ओ आदरणीय अक्काजी, ओ आदरणीय मामाश्री. तर क्षमा करा, बोलता आलं नाही, पण इथे मामांना आणि अक्कांना वर्ष हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला जरी स्वर जमले नाही, पण भावना मात्र तीच आहे. त्या भावनेला महत्व आहे. स्वर जुळले नाही, अक्षर मात्र नक्की जुळले. तर तेव्हा ही भावना सदैव कायम राहो ही परमेश्वराची प्रार्थना. आणि तुम्ही ही भावना व्यक्त केली त्याबद्दल खूप खूप. तर आजचा दिवस फक्त मामाशी आणि अक्का, वयाचे जवळजवळ मला वाटतं 70-78 वर्ष त्यांनी गाठले. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, फार कमी जोडी असते जे लग्नाचे 50 वर्ष पूर्ण. खरंच त्यांना माझं मनात अभिनंदन. आणि जवळजवळ 40 ते 45 वर्ष त्यांनी या समाजासाठी जगलं, समाजासाठी वेळ दिला त्यांनी. कितीतरी असे नगर त्यांनी बसवले. खरंच त्यांचं म्हणतात ना की जर बोलायला बसलं तर पेनाची शाई कमी पडेल. तर खरंच त्यांच्या आजच्या चांगल्या दिवशी
एक छोटस गीत बोलत आहे. गीत सर्वांनी ऐकलेलं असेल, पण माणूस कसा संसारामध्ये असा गुंतलाय है ना, एवढा गुंतलेला आहे संसारामध्ये तो, आणि स्वतःचा आनंद विसरून गेलेला आहे. फक्त संसार संसार, परिवार परिवार, आपले मुलं आपले बायका सगळे हेच चाललेलं आहे. तो समाजासाठी जगतच नाही. तर त्याला हे आठवण देणारे एक गीत आहे. दासचा आवाज चांगला नाहीये, आधीच सांगतो काय त्यानं, कारण दास सहजासहजी गीत बोलत नाही. पण आजचा असा दिवस आहे ना की दास म्हणतात तर मजबूर झाला गीत बोलत, तर दास गीत ठेवत आहे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला का रडतोस डाई डाल, या संसारा पायी या संसारा पायी. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणे नशिबाला का रडतोस डाई डाय, या संसारा पायी या संसारा पायी. तू म्हणशील घरदार हे हितच राहील सार, तू म्हणशील घरदार हे हितच राहील सार, मेल्यानंतर आपलं घर गावाच्या बाहेर, मेल्यानंतर आपलं घर गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला का रडतोस गाई ढाई, या संसारा पायी या संसारा पायी. तू म्हणशील पैसा अडका हे हितच राहील सडका, तू म्हणशील पैसा अडका हे हितच राहील सडका, मेल्यानंतर आपल्या बरोबर मातीचा एक मडका, मेल्यानंतर आपल्या बरोबर मातीचा एक मडका. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला का रडतोस डाई डाई, या संसारा पायी या संसारा पायी. मने तुकडे घोडे हाती याची शनाक्त होईल माती, मने तुकडे घोडे हाती याची शनाक्त होईल माती. रावण मेला लंका जळाली हीच आपली गती, रावण मेला लंका जळाली हीच आपली गती. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला का रडतोस डाई डाय, या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी. प्रेमाने बोला. हॅलो, संत तुकोबारायांनी म्हणालेच आहे सुंदर वाक्य, नको नको मना गुंतू माया जाळी. याच्यामध्ये खूप अर्थ आहे आणि त्याचाच विश्लेषण म्हणून एक काव्यात्मक भाग म्हणून ही सत्यनारायण चौगुले सत्यता दर्शवली. ही सत्य गोष्ट आहे. आता आलं सगळे सोडून चालू, काही शिल्लक नाही. आणि जोपर्यंत आपण सगळे आहात तोपर्यंत सगळं आहे, नंतर काहीच नाही, कोणीच कोणाचे नाही. हे सत्य आहे, हे सत्य नारायणाने कबूल केलेलं आहे आणि सर्वांना सांगितलेलं आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सर्वजण इथे उपस्थित सर्व नातेवाईक, अत्यष्ट मित्रमंडळी आणि सर्व माझ्या मित्रांनो, आजचा खरा तर दिवस आहे. आजच्या उत्सवमूर्ती माझी बहीण आणि आमचे भाऊजी मारुतीराव सोनकवळे, बहीण जनाबाई, आम्ही त्यांना रुक्मिणीताई म्हणतो. तर यांचा आजचा सुवर्ण महोत्सवी विवाहाचा वाढदिवस. खरं तर हा सगळ्यासाठी आपल्यासाठी भाग्याचा क्षण आहे. हे सेलिब्रेशन करतो ते आपल्यासाठी सर्वांचा भाग्याचा क्षण आहे. तर खरं तर या दोघांनी आपल्या इथं एका खेडेगावातून येऊन मुंबईमध्ये स्थायिक झाले आणि मुंबईमध्ये स्थायिक झाल्यानंतर अतिशय संघर्ष करून आपल्या इथं नोकरी केली
आणि माझी बहीण सुद्धा इथे येऊन त्यांना साथ दिली. खरं तर हे आपल्या विश्वासाचं आणि मेहनतीचं आणि ही मोठी साथ आयुष्याला दिलेली आहे. खरं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष सगळ्यांनाच लाभेल असं सांगता येत नाही, पण हे त्याच्या नशिबाने किंवा कष्टाने विश्वासाने त्यांना हे प्राप्त झालेलं आहे. खरं तर हे आजकाल दाम्पत्य जीवनामध्ये एवढ्या वर्षाचा संसार साधणं फार कठीण गोष्ट आहे. खरं तर खूप दोघांनी संघर्ष केलेला आहे. विशेषतः हे प्राध्यापक म्हणून त्यांनी आपलं जीवन यशस्वी केलेलं आहे आणि विशेषतः त्यांना मोलाची साथ माझी बहिणी रुक्मिणीताई यांनी देखील या ठिकाणी येऊन अगदी रात्रंदिवस शिलाईचं काम करून आर्थिक मदत त्यांना केलेली आहे. हे कदापि विसरता येणार नाही आहे. अशा या यशस्वी जोडप्याबद्दल किती कौतुकाचं बोलावं तेवढं कमीच आहे. तर आज या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि यापुढे देखील त्यांचं अमृत महोत्सवी विवाहाचं म्हणजे 75वा विवाहाचा वाढदिवस सेलिब्रेट हो अशी शुभेच्छा त्यांना व्यक्त करतो. तर खरं तर खूप कष्टाने त्यांनी हे केलेलं आहे आणि विशेषतः त्यांनी आपल्या मुलांना खूप चांगले संस्कार दिलेले आहेत. बघा आजचे मुलं आपल्या आई वडिलांचं एवढं कृतज्ञतेने कोण काही करत नाही, कारण पण त्यांची ही दोन्ही मुलं ह्या अशा आपल्या आई वडिलांबद्दल जे कृतज्ञता व्यक्त केली त्यांचे खूप अभिनंदन करतो. आणि त्यांचे बघा त्यांनी एक माणूस म्हणून मोठे संस्कार मुलांना देखील दिलेले आहेत. आणि हे आमच्या भाऊजीबद्दल सांगायचं तर म्हटलं सामाजिक कार्यात फार हिरिरीने काम करतात. अगदी गोगावच्या देखील तितक्या प्रॉब्लेम्स बद्दल ते फार म्हणजे सहभाग असतो त्यांचा. तिथले देखील काही प्रॉब्लेम्स असतील तिथे देखील ते जाऊन त्या तिथल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात. इथं तर त्यांचं सतत कार्य वधूवर सूचक मंडळ किंवा काही जे वधूवराचे कार्य आहे किंवा इतर कुठल्या आपल्या सोशल ॲक्टिव्हिटीज असतील संस्थेच्या सोसायटी मार्फत सर्व कार्याचं त्यांना मला ते म्हणजे खूप काम करत असतात. त्यांचा मोठा सहभाग आहे. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांतर्फे त्यांना विवाहानिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. मला इथे संधी दिल्याबरोबर धन्यवाद. खूप खूप धन्यवाद साहेब. एवढं प्रोग्राम करणं मी योग्य नाही, तरी परंतु तुम्ही माझ्या थोडासा मान राखून आणि खास सोलापूरहून तुम्ही इथे आलात ही आमची भक्ती आहे, प्रेम आहे. असंच प्रेम कायम राहू द्या अशी मी आग्रहाची विनंती करतो आणि शुभेच्छा व्यक्त केल्याबद्दल आमच्या परिवारातर्फे खूप खूप धन्यवाद. इकडे समोर बघा, समोर काका समोर, इकडे माझ्याकडे समोर इकडे. यानंतर मी त्यांना विनंती करतो त्यांनी शुभाशीर्वाद द्यावे. श्री कैलास पाटील माझे मित्र आहेत. हे आमचे जिवलग मित्र आहेत. त्यांच्याबद्दल किती सांगावं तेवढं थोडंच आहे. त्यांना या सुवर्ण महोत्सवी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब, तुम्ही आलात हीच आमची शुभेच्छा आम्हाला लागली. खरोखर असंच प्रेम राहू द्या हीच विनंती. धन्यवाद. मॅनेजिंग म्हणून काम करतायत. मॅनेजर म्हणून वय जरी लहान असतं त्यांची त्या कंपनीमध्ये कीर्ती महान आहे. त्यांचं नाव आहे सिद्धार्थ चौगुले.
माझे भाऊजी श्री मारुती संकोडे हे राहणार देगावचे तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर यांनी सुरुवातीच्या जीवन खूप कष्टाने केलं. त्यांचं ग्रॅज्युएशन सोलापूरला झालं. मला जेवढं माहिती आहे माझे एवढे वाढल्यानंतर घरी यायचे आमच्या, कारण त्यांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभलेलं आहे. कधी अक्कासुद्धा कधी यायचे सोलापूरला तर माझ्या घरी येऊन जायचे नक्की. कधी केव्हाही आम्हाला म्हणजे काय गायडन्स पाहिजे, कधी सल्ला पाहिजे, फोन केला कधी कोणाला गायडन्स मिळाला नेहमीच आपल्याला सहकार्य लाभलेलं. हा त्यांचा 50 वर्षाचा वाढदिवस आहे. त्यांना खूप साहेबांचं कसं म्हणजे मामांचं कसं म्हणजे ते विश्व टक्के समाजाचे खूप नाळीचे कार्यक्रम आहेत. कुठलाही लग्न समारंभ असू दे, कार्यक्रम असू दे, कुठलाही लग्न समारंभाचे कार्यक्रम असू दे, ते नेहमी पुढाकार घेऊन त्या नवीन जोडपे कसे जमतील, त्यांचं भविष्य कसं होईल याबद्दल पण लक्ष देतात. आणि त्यांनी त्यांच्या मुलांना पण चांगले संस्कार दिले आहेत. म्हणजे हे कुटुंब हे दिसतं सगळं, हे सगळं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स देऊन निर्माण केलेलं आहे. त्यांचंच गायडन्स आपल्याला लाभलेलं आहे. मी त्यांना पूर्णपणे शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. आता माझे एक सहकारी माझ्याबरोबर नेहमी आपल्या समाजामध्ये अगदी ठामपणे काम करणारे आणि माझे एक नातेवाईक, जवळचे नातेवाईक श्रीयुत शरणप्पा कोगळे उद्योजक आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी शुभेच्छा द्या. महाराज संकर साहेब जेव्हा मी एकदम लहान होतो म्हणजे 4-5 वर्षाचं तेव्हापासून मला ते गट्ट्या म्हणून बोलायचे कोकणात राहणार आहे. आणि जसं आपण मोठे होत गेलो तसं त्याने दुसऱ्या गावात गेले, आम्ही दुसरीकडे राहायला गेलो. पण तेव्हापासून ते आमचे समज चांगले आहे. आणि म्हणजे अक्का आमचे मामा सगळ्यांना आम्ही संगती राहत असतो. आमची व्यवस्थित छान आहे. आणि 50वा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद साहेब. इथे आणखीन एक थोर व्यक्ती इथे आलेली आहे. मुंबई हायकोर्टाचे वकील आहेत मल्लिकार्जुन चौगुले. हायकोर्टाचे वकील आहेत. मामा आणि आत्ताबद्दल बोलायचं असेल तर ते फार प्रेमळ आणि यांचा स्वभाव, मामांचा स्वभाव सुद्धा फार प्रेमळ आणि समाजकार्यामध्ये उत्तुंग पराक्रम मुंबई. त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे फार हे आहे आणि मला अभिमान वाटते त्यांच्यासारख्या या आनंद वाटतो की यांचा आशीर्वाद आपल्याला सदैव असो. धन्यवाद वकील साहेब. बहिणी माझी बहिणी आणि मुंबईला बरोबर आहे. जवळ घ्या माईक, माईक जवळ घ्या, जवळ घ्या, जवळ. हां बोला आता. 1972 मध्ये ते मुंबईला आले. तिथून संघर्ष करून त्याने संसार केला आणि ते आचार्य मराठी आणि त्याचे लहानपणापासून सोशल वर्कची ॲक्टिव्हिटी खूपच करायची. आमच्या गोगावमध्ये तर त्यांनी खूपच ॲक्टिव्हिटी करतात, मुंबईमध्ये करतात. त्यांचा हा वाढदिवस जवळजवळ अजून 75 वर्षापर्यंत जाऊ दे ही माझी खूप शुभेच्छा आहे. दादा आणि वहिनी याला आमच्याकडे खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हे अभियंता सुप्रिटेंडेंट म्हणून रिटायर झालेले आहेत. चीफ इंजिनियरचे वरचे पोस्ट. यानंतर आम्ही ज्याला मोहम्मद म्हणतो, त्यांचा आवाज त्यांच्याकडे आहे, देवाने दिलेला आहे. अशी एक व्यक्ती आहे आपल्याकडे, त्यांचं नाव आहे प्रभास सीताराम चौगुले. तर अजून 50व्या वाढदिवसाची
लग्नाच्या वाढदिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एक छोटासा प्रयत्न माझ्याकडून आहे, त्या तुम्ही तर क्षमा करा. असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे न बोलता आता, तुझ्या सवे तुझ्या विना जपायचे आता. सांग जरा असे कसे लपायचे, सांग जरा वेड्या मना लपायचे मन धागा धागा जोडते, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते मन धागा धागा रेशमी दुआ. क्या दीवाना होता है मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. क्या दीवाना होता है मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चाल का, ख्वाबों से तिनको से जल बनाए आशिया. इतनी सी हंसी हो इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चाल का, ख्वाबों से तिनको से जल बनाए आशिया. दबे दबे पाँव से आए होले होले ज़मीन, थोड़ा सा तेरा ही होगा थोड़ा मेरा ही होगा अपना आशिया. इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चाँद का, ख्वाबों के तिनको से चल बनाए आशिया. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. हमने तो प्यार में ऐसा नाम कर लिया, प्यार की राहों में अपना नाम कर लिया. हमने तो प्यार में ऐसा नाम कर लिया, प्यार की राहों में अपना नाम कर लिया, प्यार की राहों में अपना नाम कर लिया. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. अरे सर जो तेरा चकराए या दिल डूब जाए, आजा प्यार पास हमारे काहे घबराए, काहे घबराए. बड़े दिनों में खुशी का दिन आया, हर बड़े दिनों में खुशी का दिन आया. आज कोई ना पूछो मुझसे मैंने क्या पाया, बड़े दिनों में खुशी का दिन आया, हर बड़े दिनों में खुशी का दिन आया.
रोके मुझको, चाहे जो करूं। धरती क्या है अंबर पे भी पाँव ना धरूं। आज कोई ना रोके मुझको, चाहे जो करूं। धरती क्या है अंबर पे भी पाँव ना धरूं। मेरे प्यार का गुलशन उसने फिर से महकाया। बड़े दिनों में खुशी का दिन आया, और बड़े दिनों में खुशी का दिन आया। आज ये जाना क्या मतलब था सारे खेल का। बिछड़े तो पड़ जाता है मजा मेल का। आज ये जाना क्या मतलब था सारे खेल का। 60 बरस का दूल्हा दुल्हन 55 साल की। 60 बरस का दूल्हा दुल्हन 55 साल की। जय बोलो जय बोलो जय बोलो नंदलाल की। 60 बरस का दूल्हा दुल्हन 55 साल की। जय बोलो जय बोलो जय बोलो नंदलाल की। क्या है दीपक बाती, क्या है चंदा और चकोरी। इनकी जोड़ी जैसे, अरे इनकी जोड़ी जैसे शिव जी पार्वती की जोड़े। 60 बरस का दूल्हा दुल्हन 55 साल की। जय बोलो जय बोलो जय बोलो नंदलाल की। आए हैं घूंघट में दुल्हन का चेहरा। हाय हाय दूल्हे ने बांधा है सेहरा। आए हैं घूंघट में दुल्हन का चेहरा। दूल्हे ने बांधा है सेहरा। आज हुई फिर इनकी शादी। आए हैं आज लिया फिर 7वां फेरा। अरे तुम क्यों हमसे दूर खड़े हो, तुम क्यों हमसे दूर खड़े हो। तुम हो अपने साथी, साथ हमारे झूमो गाओ बन जाओ बाराते। 60 बरस का दूल्हा दुल्हन 55 साल की। जय बोलो जय। बड़ा कठिन है प्रश्न ये भैया, आए बारंबार। इस उम्र में पूछे बीवी क्या करते हो प्यार, मुझसे क्या करते हो प्यार। अरे पूछे मेरी बीवी, डू यू लव मी, डू यू लव मी। तो क्या कहा आपने? अरे बरसों से तो कहता आया आई लव यू, आई लव यू। हर दिन हर पल यही कहूं मैं आई लव यू। सुबह सवेरे काम पे जाऊं आई लव यू। सांझ ढले जब काम से आऊं आई लव यू। खाते पीते सोते उठते आई लव यू। फिर भी पूछे बीवी मेरी डू यू लव मी, डू यू लव मी। बार बार यही दोहराऊं आई लव यू, आई लव यू। 3 बच्चों का बापू हूं पर आई लव यू। दुनिया भर में अक्सर हूं पर आई लव यू। सब लोगों पे धाक जमाऊं आई लव यू। डरते डरते घर पे आऊं आई लव यू, आई लव यू। सांझ सवेरे तेरे प्यार में यही गीत दोहराऊं रानी, यही गीत दोहराऊं।